या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. फिरदौस महिला शिक्षण व समाजसेवा संस्था संचलित चांदतारा उर्दू प्राथमिक शाळेत मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शाळेत मराठी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सल्लागार हाजी बशीर बागवान हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठीचे सेवानिवृत्त शिक्षक BH करजगीकर, अयूब अहमद नल्लामंदू, संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर जन्नत बागवान, इक्बाल बागवान हे उपस्थित होते. यावेळी शाळेतील इयत्ता 3री आणि 4थीत शिकणाऱ्या सादिया शेख, सनाउल्ला, अब्दुल करीम, अदिबा बागवान, उजमा गबोरे, आलिया नदाब, शेख सिमरन बागवान, सानिया यांनी मराठीत कविता, अंताक्षरी आणि मराठी दिनाचं महत्त्व विशद करून उपस्थितांची दाद मिळवली. मराठी सोडून सगळ्यांनी इंग्रजीला जवळ केले. जो पाहावा तो आपले मुले इंग्रजी शाळेत घातले. मी राजभाषा मराठी बोलते म्हणतात. 1 2 सोडणे 1-2 महिने घेता आधुनिक शिक्षण. पाहुणे चित्रकारची माझे रे धरती. मी राजभाषा मराठी बोलते. संत ज्ञानेश्वराने मराठीची थोरी गायली. संपूर्ण जगाने मराठीची श्रीमंती पाहिली. अमृतपरी गोडीपरी जो शिकेल त्याला तीच करते. मी राजभाषा मराठी बोलते. माझं मनातील भावना मीच खोलते. मी राजभाषा मराठी बोलते. मी राजभाषा मराठी बोलते. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका गजाला सौदागर यांनी केलं. त्यानंतर मराठी दिनाची माहिती शिक्षिका जेबा पटेल यांनी दिली. त्यानंतर हाजी बशीर भाई बागवान, अशरफ पटेल यांनी प्रमुख पाहुणे करजगीकर आणि नल्ला मंदू यांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा, तसंच प्रमुख पाहुणे इक्बाल बागवान यांचा शाल बुके देऊन सत्कार केला. यावेळी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे सचिव अयूब अहमद नल्ला मंदू यांनी मराठी दिनाचं महत्त्व सांगत, आम्ही ही मराठी कविता ऐकवत रोज मराठी वृत्तपत्र किंवा कमीत कमी एक मराठी पुस्तकाचा एक प्यारा वाचन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक BH करजगीकर यांनी, आपण उर्दू शाळेत शिकत असलो तरी राज्यभाषा मराठीवर प्रेम करत त्याला अवगत करा, त्याला आत्मसात करायला शिका. मराठीच्या तासात आपसात मराठीत बोला, कारण या वयात आपण मराठीचं ज्ञान घेतलं तर पुढे एक उत्तम कवी साहित्यिक होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं. सूत्रसंचालन नेहा परवीन बागवान यांनी केलं, तर आभार आफरीन मुजावर यांनी मानले.